अशी भाजी करणार आहोत, सगळे बघूनच खायला पळत येतील. मसाले घालून घ्यायचे तिथं. आता मसाले 2 मिनटं तेलात भाजून घेतलेले आहेत. आता 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण घालून चांगले चॉकलेटी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता लसूण आणि अद्रकची पेस्ट, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काळं तिखट आहे, हळद आहे, जिरे आणि धण्याचं कूट आहे. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता मसाले जळायला नकोत म्हणून इथं पाणी घालून घेतले 2 चमचे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. बघा कलर पण किती छान आलेला आहे. हिरव्या मिरचीचे उभे कट केलेले तुकडे आहेत, ते पण घालून घ्यायचे आहेत. आता मी 2 टमाट्याची इथं ग्रेव्ही केलेली आहे. मिक्स करून घेतलेले आहेत टमाटे. आता 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहेत. बघा तेल पण लगेचच सुटलेलं आहे. आता वाटाणे घालायचे आहेत. नॅपको वाटाणे घातलेत मी. आता मीठ घालायचं आहे, म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात. तेल पण सुटलेलं आहे ना, मग मेथी घ्यायची 1 पेंडी, ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि 2 मिनटं तेलात चांगली भाजून घ्यायची आहे. घेतल्यावर गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि साय घातलेली आहे अर्धी वाटी. मस्त अशा प्रकारे रेस्टॉरंटमध्ये करतात ना, त्या प्रकारची भाजी तयार होते. त्यासाठी झाकून ठेवायचं आहे. अशी भाजी मिळत नाही.